नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला बंटी राजपूत सरजा बळीराजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीत मित्रांनो, आज रविवार दिनांक 27 तालुका चोपडा जिल्हा जळगाव या ठिकाणी सुप्रसिद्ध खानदेश बैल बाजार हा छान प्रकारे भरतो मित्रांनो। बघू शकतात माझ्या पाठीशी तुम्ही की आता बैलजोडी किंवा बाजार भरणं चालू आहे मित्रांनो। ठीक आहे, तर मित्रांनो यूट्यूबवर व्हिडिओ बघायला काही हरकत नाही, पण मी जेवढे चांगलं असेल तेवढे चांगल्या जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा ज्या धावण्यावरील तुम्हाला बैल दाखवतो त्या धावण्यावरील जी बैलजोडी असते मित्रांनो, तर त्या ज्या बैलजोड्या असतात मित्रांनो, मी पहिले अगोदर व्यापारी दादांशी बोलून घेतो की बुवा तुम्ही जे बोलणार आहे किंवा मी जे बोलणार आहे तर ते शब्दानुसार तुम्ही चालणार आहेत का, किंवा शेतकऱ्यांशी जे आपण हे करतो बोलीबंधन त्यानुसार तुम्ही चालणार आहेत का, तर तसं होणार आहे। जी बोलीबंधन आहे ती तर होणारच आहे मित्रांनो। आणि विशेष म्हणजे कसं असतं, मी पण शेतकरी आहे, राहिला विषय असा की आपला शेतकरीचा पैसा फार कष्टाचा असतो, त्याच्यामुळे मला पण शेतकरी दादांचे जे पैसे आहेत त्याची पण मला जाणीव आहे मित्रांनो। माझ्या पाठीशी बघू शकतात आपण, आज फार छान बैलजोड्या आलेल्या आहेत, तर आपण बघू। सरजा बळीराजाला लाईक करा आणि शेतकरी दादांपर्यंत शेअर करा मित्रांनो। कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही। ज्या दावणावरील तुम्हाला बैलजोड्या दाखवतोय मित्रांनो, त्या दावणावरील बैलजोडीची फसवणूक होणार नाही। जर फसवणूक झाली तर त्या बैलजोडीचा जबाबदार मी राहील, मला भेटा, मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करेन। ठीक आहे मित्रांनो, आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करू किंवा पुढे आपण विषय लांबू मित्रांनो। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला बंटी राजपूत सरजा बळीराजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो मित्रांनो। आज रविवार दिनांक 27 चोपडा बैल बाजार, खानदेश सुप्रसिद्ध बैल बाजार बापू शंकर पारधी यांच्या दावणीतील तुम्हाला बैलजोड्या दाखवतोय मित्रांनो। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, त्यानंतर तुम्हाला समजेल की आज दावणात किती बैलजोड्या आलेल्या आहेत किंवा व्यवहार कसा होतो, बैलांची दातं किती असतात, व्यापारी आणि शेतकरी दादामध्ये काय बोलचाल होतात। आणि मित्रांनो, तुम्हाला एकरकडून विनंती आहे की आपण स्वतः मार्केटमध्ये अवेलेबल राहायला पाहिजे। व्हिडिओ बघा तुम्ही, आठवड्याचे 7 व्हिडिओ असतात आपले, कोणत्या जातीचे किंवा कुठल्या प्रकारचे बैलजोड्या येतात मित्रांनो, हे दाखवण्याचा प्रयत्न करतो। शेवटी मार्केटमध्ये आल्यानंतर व्यापारी आणि शेतकरी दादांमध्ये जी बोलचाल होते, उठ्या बशा मारक्या, तर ती बोलीनुसार आपला सौदाबाजी होतो मित्रांनो। आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। ठीक आहे, आज तब्बल कमीत कमी 10 बैलजोड्या आलेले आहेत। हे त्यांचे मागचे पाय किंवा त्यांची मागची साईड आहे मित्रांनो। ठीक आहे, ही एक जोडी मित्रांनो। ठीक आहे, बघू शकतात मित्रांनो, बैलजोडी फार छान आहे आणि शेतकरी दादा आणि व्यापाऱ्यांमध्ये या जोडीबद्दल व्यवहार सौदाबाजी चालू आहे मित्रांनो। ठीक आहे, एक रिंगी एक शिंगी आपण पाहू शकतात, पण आता शेवटी शेतकरी दादा आणि व्यापारींमध्ये काय होतं नेमकं ते पाहू आपण। ठीक आहे, भुरा शंकर पारधी यांच्या दावणीतील सुंदर बैलजोड्या असतात। हा एक बैल आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर हे त्याचे पाय आहेत मित्रांनो, पाय बघू शकतात आपण। ठीक आहे, छान असे उंच पुरं दात आहे। शेतकरी दादा हे दात बघतायत मित्रांनो। तर मित्रांनो, ही जी समोरची बैलजोडी दिसते तुम्हाला, हिच्यावर शेतकऱ्याची बोली चालू आहे, पण पाहू शकतात।
ठीक आहे. शेतकरी दादांची बोली चालू आहे. पाहू आता शेवटी काय होतं. तर आता व्यवहार चालू आहे मित्रांनो. लगेच काही व्यवहार होत नाही, त्याला 10 मिनटं 20 मिनटं किंवा होत पण नाही मित्रांनो व्यवहार. ठीक आहे. विषय कसा असतो, बोली बदनाम केल्यानंतरच व्यवहार करतो. तर ही एक बैल जोडी आहे मित्रांनो. आता आपण बघू. ठीक आहे. छान अशी आहे. दादा किती दात आहे? 6 दात आहेत. 6 दात आहेत का? 1 मिनिट दात दाखवू शकतात का? 6 दात आहेत मित्रांनो. हे बघा आपण पाहू शकतात. नवे करकरीत गोरे आहेत मित्रांनो. तरी किंमत कितीपर्यंत आहे दादा याची? हे मागायचं दादा 81,000. 81,000 मध्ये मागितले गेलेत मित्रांनो. शेवटी शेतकरी दादा आणि व्यापाऱ्यांमध्ये काय बोलचाल होते किंवा काय व्यवहार होतो त्यांच्यावर असतं. ठीक आहे. आणि त्यांचे पाय आहेत, त्यांची मागची साईड आहे मित्रांनो. एक रिंगी एक शिंगी आहे. पाहू शकतात मित्रांनो. एका दावणीवर 15-20 बैल जोडे असतात मित्रांनो. ठीक आहे. व्यवहार व्हायला टाइम लागतो. प्रत्येकाची चॉईस असते किंवा प्रत्येकाची पसंत असते. आणि शेवटी विषय असा असतो की पैशांचा व्यवहार कसा होतो, काय होतो. कारण की आपला पण पैसा हा फार कष्टाचा असतो. तर मित्रांनो आता समोर तुम्ही पाहू शकतात शेतकरी दादा आणि व्यापारींचा व्यवहार होतोय. आणि व्यवहार व्हायला टाइम लागतो आणि टाइम लागायलाच पाहिजे, कारण की पैशांचा विषय असतो. ठीक आहे. बापू शंकर पारधी यांच्या दावणीतील किंवा बुरा बापू पारधी यांच्या दावणीतील सुंदर बैलजोडे असतात. तर मित्रांनो आपण पाहू शकतो. तर मित्रांनो आपण ही बापू शंकर पारधी यांच्या दावणीतील बैलजोड्या बघू शकतात. आपण तुम्हाला शांततेत अजून एक वेळेस बैलजोड्या दाखवतो. सुंदर चांगले उंच पुरं हायटेड अशा बैलजोड्या असतात मित्रांनो. ठीक आहे. हे बघा बाकीचे हे पण आहेत. हे बघा मित्रांनो. त्याच्यानंतर आता फेस चेहरा पाहू शकतात आपण. हे त्यांचे पाय आहेत मित्रांनो. ठीक आहे. सगळं म्हणजे विशेष आपलं पायांवर असतं, कारण की चारी पाय आपल्याला सरळ असे पाहिजे. तर मित्रांनो आपण हे बापू शंकर पारधी यांच्या दावणीतील आपण सर्व बैलजोड्या पाहू शकता.
चांगल्या आणि सुंदर बैलजोड्या असतात, हायटेड असतात. तुम्हाला जसं लागेल तसं असतं. बारीक चांबडी, जाडी चांबडी, दातांमध्ये काय फरक असतो ते पण विशेष असतं मित्रांनो. शेलं बसायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे जी आपली बोलीबंधन होते शेतकरी दादा आणि व्यापारींमध्ये, त्या शब्दाला टिकणारा व्यापारी पाहिजे आपल्याला. ठीक आहे, कारण की कसं असतं मित्रांनो, मूठभर पैसा द्यावा लागतो आणि मारक्या बठ्या उठ्या ही सगळी बोलीबंधन या दावणीवर असते मित्रांनो. ठीक आहे, तर आपण पाहू शकतात सुंदर अशी दावण आहे आणि व्यवहारला टिकणारी दावण आहे मित्रांनो. तब्बल आज 10 बैलजोड्या आणलेल्या आहेत त्यांनी. ठीक आहे, पाहू शकता. हे बघा, अजून एक वेळेस दाखवतो. किती दात आहेत भाऊ? 6. तर मित्रांनो आपण पाहू शकतात सुंदर चांगल्या उच्चपुऱ्या हायटेड बैलजोड्या आहेत मित्रांनो. अजून एक वेळेस तुम्हाला दावणीतून दाखवतोय. व्यवहार काही लगेच होत नाही. व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि हे पाय बघा मित्रांनो, सगळा खेळ आपला बैलांच्या पायांवर असतो. हे पण एक बैलजोडी आहे मित्रांनो, चांगली आहे. ठीक आहे, आज बैल बाजार चांगला भरलेला आहे मित्रांनो. तरी चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतो. यूट्यूब बघायला काही हरकत नाही, पण यूट्यूबवर बैलजोड्या बघून मार्केटमध्ये यायला पाहिजे, अशी माझी तुम्हाला कडकडून विनंती आहे मित्रांनो. ठीक आहे, पाहू शकता. तर मित्रांनो, सर्जा बळीराजाला लाईक करा, शेअर करा आणि शेतकरी दादांपर्यंत पोहोचवा. विषय कसा असतो मित्रांनो, पाहू शकता आपण. ठीक आहे, तर भेटू पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत राम राम, जय हिंद, वंदे मातरम, जय जवान, जय किसान. ठीक आहे.